नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. जळगावातून भाजपला मोठा धक्का बसणार. भाजपचे खासदार उमेश पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार शिंदे फडणवीस ठरवतील. महायुतीचा उमेदवार जिंकेल याची आम्ही प्रयत्न करू. किरण सामंत यांची प्रतिक्रिया. 3 जागांसाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठका. नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ वाशिमबाबत चर्चा. भावना गवळी यांच्या उमेदवारीबाबत साशंकता कायम, तर हेमंत पाटील यांच्या हिंगोलीच्या जागेसंदर्भात देखील बैठक. सूत्रांची माहिती. हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीवरून हेमंत पाटील आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. हेमंत पाटील हिंगोलीचे घोषित उमेदवार, मात्र भाजपच्या विरोधानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. जसा मला श्रीकांत तसा माझा हेमंत. मुख्यमंत्री शिंदेंचे उद्गार. मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र काही चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आज संध्याकाळपर्यंत निर्णय येईल, हेमंत पाटलांचं वक्तव्य. शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार. वंचितची लोकसभेची 3री यादी जाहीर. पुण्यामधून वसंत मोरे यांना संधी, तर नांदेडमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी, तर छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान निवडणुकीच्या रिंगणात. 25 वर्ष ज्या पक्षामध्ये होतो त्या ठिकाणी मला न्याय मिळाला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला तिकीट देऊन न्याय दिला. वसंत मोरे यांचा मनसेवर निशाणा, तर वंचितचा पुण्यामधील पहिला खासदार मीच असेल, मोरे यांच्याकडून विश्वास व्यक्त. बारामतीमध्ये वंचितनं पाठिंबा दिल्याबद्दल आभार. माझ्या विरुद्ध उमेदवार न देत पाठिंबा दिल्याबद्दल वंचितचे आभार. सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट. अकोल्यातील उमेदवारीबाबत काँग्रेससोबत चर्चा करणार. शरद पवारांचं वक्तव्य. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार. काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर. हेमंत गोडसेंबाबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट. हेमंत गोडसेंची 3 माणसं माझ्याकडे आली होती, आम्हाला पदरात घ्या असं म्हणाले, बडगुजर यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या मेळाव्याला विजय करंजकर यांची अनुपस्थिती. ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं विजय करंजकर नाराज, त्यामुळे करंजकर बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज भरणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अकोल्यातून अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणात. हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी नेते उपस्थित राहणार. अमरावतीमधून रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. राजेंद्र गवई हे माजी राज्यपाल रासू गवई यांचे सुपुत्र. उद्धव ठाकरे हे कसलेले पैलवान. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आज शिंदेंची अवस्था. ठाकरे गटाच्या संजय जाधव यांचा निशाणा, तर शिंदेंसोबत गेलेल्या कृपाल तुमाने यांचा बळी गेला. जाधवांची तुमानेंवर टीका. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते निवडून आणणार. 1.5 लाखांपेक्षा जास्त फरकानं निंबाळकर जिंकतील. सदाभाऊ खोत यांच्याकडून विश्वास व्यक्त. यंदा मी हॅट्रिक करणार. विशाल पाटील तुम्ही पळ काढू नका, मैदानात या. सांगलीचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांचं आव्हान. ठाण्यामध्ये नाईक की सरनाईक हे वरिष्ठ पातळीवर ठरणार. ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजप नेते माजी खासदार संजीव नाईक यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड बैठकीला विश्वजित कदम गैरहजर राहणार. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा इशारा. सांगलीच्या जागेचा तेढा सुटत नसल्यानं विश्वजित कदम यांचं नाना पटोलेंना पत्र. आदित्य ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर. विक्रोळी मानखुर्दमधील शाखांना भेट देणार. यूपीमधील 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मनसेचा निर्णय. यूपीमधील मतदानानंतर कदाचित मनसेला भाजप सोबत घेईल. भाजपकडून तशा चर्चा. मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा पहिला टीजर समोर. महाराष्ट्रालाच नाही तर राजकारणात देखील नवनिर्माणाची गरज. टीजरमधून निशाणा. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. राहुल गांधी राजकीय नेते वाटत नाहीत. नारायण राणे यांची टीका. तर सूर्यावर थुंकलं तर स्वतःच्याच तोंडावर थुंकी पडते. नाना पटोलेंचं प्रत्युत्तर.
13 एप्रिल रोजी गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये राहुल गांधी यांची सभा। भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वांना मी एकटाच काफी, नाना पटोले यांचा इशारा। मोदी आणि शहा महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार। 10 एप्रिलला मोदींची पहिली सभा रामटेकला, तर 14 एप्रिलला चंद्रपुरात दुसरी सभा। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातून प्रचाराला सुरुवात करणार। महाराष्ट्राचे भाजप प्रभारी दिनेश शर्मा यांनी शिंदेंची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी शिंदे आणि शर्मा यांची भेट। यावेळी अजित पवार, दीपक केसरकर, आशिष शेलार हे देखील उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक बैठक। नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचाच, आमदार सुहास कांदे यांचं वक्तव्य। हातकणंगल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असणार, मुंबईतील एकही जागा सोडणार नाही, भरत गोगावलेंचं वक्तव्य। जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वे यांना दुसरा धक्का। परभणीमध्ये प्रचारादरम्यान महादेव जानकर यांच्याकडून चाय पे चर्चा। मोठ्या सभांऐवजी मतदारांना प्रत्यक्ष भेटून चाय पे चर्चा। सध्या देशामध्ये हिटलरशाही सुरू असून लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला जनतेचं समर्थन मिळतंय, शरद पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांचं वक्तव्य। अंबरनाथमधील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय कुलकर्णी। 192 विरुद्ध 32 असा ऐतिहासिक विजय। मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी अभिनंदन केलं। अमरावतीमध्ये अजित पवार गटाची नवचेतना सभा होणार। सभेमध्ये प्रफुल्ल पटेल मार्गदर्शन करणार, तर अजित पवार गटाच्या बॅनरवरून शरद पवारांचे फोटो आता गायब। अमोल कोल्हे यांच्याकडे बोलण्याची कला म्हणून खोटी गोष्ट खरी करून सांगतात। शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, तर शिवसेनेकडे जागा नसल्यानं राष्ट्रवादीकडून लढावं अशी शिंदेंचीच इच्छा, आढळरावांची माहिती। मालिका आणि चित्रपटाच्या कामांमुळे कलाकारांना लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी वेळ नसतो। आमचे उमेदवार कलाकार नाहीत, लोकांमध्ये सहभागी होणारे, भरत गोगावले यांची कोल्हेंवर टीका। रामदास कदम यांनी मंत्री असताना पदाचा गैरवापर करून घेतला, कदमांचे घोटाळे बाहेर काढणार, अनिल परब यांचा रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप। अनिल परब यांना अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। परब यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर रामदास कदम देखील आक्रमक। पुरावे सादर करा, अन्यथा राजकारणातून निवृत्ती घ्या, रामदास कदम यांचा इशारा। परळीमध्ये प्रीतम मुंडे यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक। तर फडणवीस नव्हे फसणवीस, ते थापा मारतात, प्रणिती शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। तर नैराश्य आल्यानंच प्रणिती शिंदेंची अशी वक्तव्य। शिंदेंनी केलेल्या टीकेला राम सातपुतेंचं उत्तर। पुण्याच्या आंबेगावमधील महिलांचा दिलीप वळसे पाटलांच्या प्रकृतीसाठी रुद्राभिषेक। वळसे पाटील लवकरात लवकर बरे होण्यासाठी स्वयंभू राजा हरिश्चंद्र महाराजांना रुद्राभिषेक। सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यात बैठक। सत्रामध्ये होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याबाबत बैठकीत चर्चा। उमेदवार जाहीर नसला तरी देखील एकत्र काम करण्याचं नियोजन, शंभूराज देसाईंची माहिती। हातकणंगले मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये खासदार धैर्यशील माने यांचा जोरदार प्रचार। महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तर ठाकरे गटाकडून राहुल आवाडे आणि माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी संग्राम थोपटे यांचा राजगड तालुक्यामध्ये गावभेट दौरा। संग्राम थोपटे यांच्याकडून सुप्रिया सुळेंना निवडून देण्याचं नागरिकांना आवाहन। सांगलीमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा सरपंच। भोसे गावामध्ये पार्श्वनाथ चौगुले यांची सरपंचपदी निवड। चंद्रहार पाटील आणि नेत्यांकडून चौगुले यांचं अभिनंदन। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पंकजा मुंडे यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी रामदास आठवले यांचे आशीर्वाद घेतले। आठवले यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली। पुण्यामध्ये आळंदी दौऱ्यावर अमोल कोल्हे यांची बैलगाडा घाटात भेट। अमोल कोल्हे यांच्या हस्ते हिंद केसरी बैलाचा सन्मान। जेईई मेन्स परीक्षेला उद्यापासून सुरुवात। 12वी नंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी जेईई मेन्स परीक्षा महत्त्वाची। खड्डे भरण्याच्या कामासाठी पालिकेकडून निविदा तयार करण्याचं काम सुरू। निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार। पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचं सर्वेक्षण करणार। पिंपरी चिंचवडमधील 300 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित। पाणीपट्टी वसुलीमध्ये पालिकेची कारवाई। 78 कोटी 57 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल। पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहनं। 15 वर्ष होऊन देखील पुनर्नोंदणी नाही। प्रादेशिक परिवहन विभागाची बक्याची भूमिका।
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पुण्याच्या भोरमध्ये महायुतीकडून घेण्यात आली समन्वय बैठक। समन्वय बैठकीला भाजप, अजित पवार गट त्याचबरोबर शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुका आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्याची शोध मोहीम। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची सूचना।